अल्बर्ट आइन्स्टाईन हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर काय येतं याचा विचार आपण सगळेच करतो. एक प्रचंड हुशार माणूस ज्याने सापेक्षितेचा सिद्धांत मांडला, विश्वाची सगळी गुपिते उलगडली आणि विज्ञानाची दिशाच बदलून टाकली. हो, अगदी एका वेगळ्याच उंचीवरचा शास्त्रज्ञ. बरोबर. पण एक गमतीशीर आणि तितकाच विचार करायला लावणारा विरोधाभास असा आहे की ह्याच आइन्स्टाईनला रोजच्या आयुष्यातील साध्या साध्या गोष्टी लक्षात ठेवायला प्रचंड त्रास व्हायचा. मीही ऐकलंय. त्यांना लोकांची नावे, महत्वाच्या तारखा किंवा चक्क स्वतःचा फोन नंबरही अनेकदा आठवायचा नाही. हो ना. आणि इथेच एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे ज्या मेंदूकडे विश्वाचे नियम शोधून काढण्याची आणि गणिताची अत्यंत गुंतागुंतीची समीकरणे सोडवण्याची क्षमता आहे, तोच मेंदू साध्या स्मरणशक्तीच्या बाबतीत असा कसा काय अपयशी ठरू शकतो? खरंय. हाच तो प्रश्न आहे जो मानवी बुद्धिमत्तेच्या गुंतागुंतीकडे बोट दाखवतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण याच कोड्याच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे आज काही अतिशय रंजक संशोधन टिप्पणी आणि मानसशास्त्रीय आकृत्या आहेत. या सर्वांच्या आधारे आपण मानवी बुद्धिमत्ता नेमकी कशी काम करते हे उलगडणार आहोत. आपण थॉम्सन यांच्या बुद्धिमत्तेच्या समूह घटक उपपत्तीवर म्हणजेच थॉम्सन्स ग्रुप फॅक्टर थिअरीवर सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि हे विश्लेषण आजच्या काळात खूप जास्त महत्त्वाचे आहे, कारण आपण एका अशा माहितीच्या युगात वावरत आहोत जिथे बुद्धिमत्ता ही केवळ एकाच मापदंडावर मोजता येत नाही. हो, म्हणजे ते पूर्वीसारखं राहिलं नाहीये. ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. अगदी. पण मानवी मन आणि त्याची कार्यप्रणाली यापेक्षा कितीतरी पटीने अधिक गुंतागुंतीची असते. बुद्धिमत्ता ही अनेक वेगवेगळ्या क्षमतांची, कौशल्यांची एक अत्यंत सुंदर गुंफण आहे. हे पटण्यासारखं आहे. पण मला वाटतं थॉम्सन यांच्या या समूह घटक उपपत्तीकडे जाण्याआधी आपण थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी. कारण मानवी बुद्धिमत्तेचा नेमका पाया काय आहे यावर सुरुवातीच्या काळात दोन अत्यंत टोकाच्या विचारधारा होत्या, बरोबर? होय. आणि कोणत्याही नवीन विचाराचा जन्म हा जुन्या विचारांच्या मर्यादांमधूनच होत असतो. सुरुवातीच्या काळात चार्ल्स स्पियरमन नावाच्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत मांडला होता, ज्याला टू फॅक्टर थिअरी असं म्हणतात. म्हणजे तो जनरल फॅक्टरवाला सिद्धांत ना? बरोबर. या सिद्धांतानुसार मानवी बुद्धिमत्तेचा गाभा हा जी म्हणजेच जनरल फॅक्टर नावाच्या केवळ एकाच मुख्य घटकावर अवलंबून असतो. स्पियरमनच्या मते हा जी घटक म्हणजे मानवी मेंदूतील एक प्रकारची एकाधिकारशाही किंवा मोनोपॉली होती. म्हणजे एक असा सर्वसामान्य घटक जो माणसाच्या प्रत्येक बौद्धिक क्रियेत सामील असतो. पण हे खूपच एकांगी वाटतं. हो, तसं ते होतं. म्हणजे बघा, जर बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीचा एकटा हुकुमशहा सीईओ असेल, जो मार्केटिंगपासून ते प्रोडक्शनपर्यंत सर्वच गोष्टी स्वतःच्या मर्जीने चालवतो, तर मग आइन्स्टाईनचा फोन नंबर का विसरला? अगदी अचूक मुद्दा पकडलात तुम्ही. कारण जर तुमच्याकडे जी घटक जास्त आहे आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीत हुशार असायला हवे, मग ते गणित असो, भाषा असो किंवा संगीत, पण प्रत्यक्ष जगात असं घडताना कुठेच दिसत नाही. आणि इथेच त्या सिद्धांताची सगळ्यात मोठी मर्यादा उघडी पडते. स्पियरमनच्या या जी फॅक्टर मॉडेलमुळे असं मानलं गेलं की बुद्धिमत्ता ही एकच सलग गोष्ट आहे, जी जन्मजात असते आणि ती बदलता येत नाही. जे खूप निराशाजनक आहे. हो. आणि याच हुकुमशाही सिद्धांताला विरोध करण्यासाठी मग दुसरे एक टोक निर्माण झाले. लुईस थर्स्टन या मानसशास्त्रज्ञाने स्पियरमनच्या अगदी उलट भूमिका घेतली आणि अनेक घटक सिद्धांत मांडला, मल्टिपल फॅक्टर थिअरी. म्हणजे तुम्हाला वेगळाच विचार मांडला. अगदी. थर्स्टन यांनी असे सुचवले की बुद्धिमत्तेचे सर्व घटक पूर्णपणे स्वतंत्र असतात. त्यांच्या मते बुद्धिमत्ता ही अनेक वेगवेगळ्या आणि एकमेकांशी कोणताही संबंध नसलेल्या क्षमतांची फक्त एक गोळाबेरीज आहे. हे पूर्णपणे विभाजन होतं. पण एक मिनिट, इथे मला थोडी अडचण वाटतेय. थर्स्टन यांचा सिद्धांत असा सांगतोय का की जर एखादी व्यक्ती गणितात चांगली असेल तर त्या क्षमतेचा त्याच्या भाषिक क्षमतेशी किंवा स्मरणशक्तीशी काडी मात्र संबंध नाही? हो, त्यांच्या सिद्धांताचा डोबळमानाने तोच अर्थ निघतो. म्हणजे हे त्या कंपनीच्या उदाहरणासारखं झालं जिथे सर्व कामगार फ्रीलान्सर्स आहेत. ते आपापलं स्वतंत्र काम करतात आणि त्यांचा एकमेकांशी काही संपर्क नाही. पण हे मॉडेलही पूर्णपणे सत्य वाटत नाही. का बरं? कारण जर सगळं पूर्णपणे वेगळं असेल तर मग असं कसं होतं की जो माणूस चांगलं लॉजिक लावतो तो बऱ्याचदा गणितातही चांगला असतो आणि नवीन भाषाही लवकर शिकतो. काही क्षमतांमध्ये काहीतरी कनेक्शन असायलाच हवं ना. आज तो अत्यंत महत्त्वाचा विरोधाभास आहे जो गॉडफ्रे थॉम्सन यांनी अचूक हेरला.
स्पियरमनची एकाधिकारशाही आणि थर्स्टनचे पूर्ण विभाजन ही ती 2 टोके होती. आणि दोन्ही प्रत्यक्ष वास्तवापासून दूर होती. अगदी बरोबर. मानवी मेंदू इतका साधा नाही की तो एकाच स्विचवर चालेल, आणि इतका विस्कळीतही नाही की त्याचे भाग एकमेकांशी बोलणारच नाहीत. आणि इथेच थॉम्सन यांची समूह घटक उपपत्ती या दोन्ही टोकांच्या सिद्धांतांमधील सुवर्ण दुवा म्हणून समोर येते. म्हणजे एक असा गोल्डन मिडल ज्याने दोन्हीकडच्या त्रुटी दूर केल्या. हो, थॉम्सन यांनी मांडलं की बुद्धिमत्ता ही एकाच हुकुमशहावर चालत नाही आणि ती स्वतंत्र फ्रीलान्सर्ससारखी विखुरलेलीही नाही. त्याऐवजी ती समूह घटकांवर काम करते, ज्याला आपण ग्रुप फॅक्टर्स म्हणतो. समूह घटक म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी वेगवेगळ्या विभागांतून एकत्र आलेल्या तज्ज्ञांच्या एका टीमसारखं काम, जिथे प्रत्येक टीम मेंबरचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य असतं, पण ते सर्व मिळून एकाच ध्येयासाठी काम करतात, बरोबर? उत्तम उदाहरण आहे हे. अगदी तसंच. कोणत्याही एका मानसिक कार्यामध्ये अशा लहान लहान घटकांचे समूह सामील असतात. जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा मेंदूतील वेगवेगळ्या क्षमतांचा एक गट किंवा समूह तयार होतो. आणि बुद्धिमत्ता म्हणजे याच अनेक घटकांचे एकत्रित कार्य होय. आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे, कारण आपण समूह या शब्दावर तर आलो, पण हे समूह घटक नक्की कोणते आहेत आणि ते मेंदूत काम कसे करतात हे समजून घेणं मला जास्त गरजेचं वाटतं. नक्कीच. आपल्या आजच्या संदर्भांमध्ये या बुद्धिमत्तेच्या 5 मुख्य आधारस्तंभांचा खूप सविस्तर उल्लेख आहे. तर आपण एक एक करून ते पाहूया का? हो, जरूर. थॉम्सन यांच्या या सिद्धांतानुसार आणि आपल्याकडील माहितीनुसार बुद्धिमत्तेचे 5 मुख्य समूह घटक आहेत. यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आहे शब्दसंबंधी क्षमता, किंवा ज्याला व्हर्बल एबिलिटी म्हणतात. म्हणजे केवळ अस्खलितपणे बोलता येणे किंवा भरपूर शब्दपाठ असणे? नाही. यात त्याहून खूप मोठी गुंतागुंत आहे. केवळ बोलणे किंवा शब्दकोश पाठ असणे म्हणजे शब्दसंबंधी क्षमता नाही, तर वाचन, लेखन आणि मुख्य म्हणजे शब्दांमागील अमूर्त विचार समजून घेणे. ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग ज्याला आपण म्हणतो. हो, म्हणजे शब्दांच्या पलीकडे जाऊन विचार करणे. हो. आता समजा, जेव्हा एखादा वकील न्यायालयात युक्तिवाद करतो तेव्हा तो फक्त शब्द फेकत नसतो. तो शब्दांच्या माध्यमातून एका तर्काची इमारत उभी करत असतो. भाषेचा वापर करून परिस्थितीचं विश्लेषण करणे, 2 शब्दांमधला सूक्ष्म फरक ओळखून योग्य जागी योग्य शब्दाचा वापर करणे, हे सर्व या शब्दसंबंधी क्षमतेच्या समूहात येते. अरे वा, हे खूपच सखोल आहे. कारण आपण अनेकदा भाषेला फक्त संवादाचं माध्यम मानतो, पण ती खरं तर आपल्या विचार प्रक्रियेचीच एक पद्धत आहे. अगदी. भाषा हे आपल्या विचारांचं वाहन आहे, आणि हे वाहन किती कुशलतेने चालवता येते हे या क्षमतेवर ठरते. बरोबर. आणि दुसरा घटक कोणता आहे? दुसरा आहे संख्यात्मक क्षमता, म्हणजेच न्यूमेरिकल ॲबिलिटी. आता यात केवळ बेरीज वजाबाकी करणे अपेक्षित नाही. म्हणजे फक्त गणितातली आकडे मोडणे नाही तर? नाही. गणिती क्रिया, आकडेमोड आणि संख्यांची खोलवर समज यांचा यात समावेश होतोच, पण त्याही पलीकडे जाऊन आकड्यांमधील लपलेला पॅटर्न ओळखणे हे याचे मुख्य काम आहे. म्हणजे समजा एखादा शेअर मार्केटचा विश्लेषक जेव्हा शेकडो कंपन्यांचे आकडे बघतो, तेव्हा त्याला त्या आकड्यांच्या गर्दीतही भविष्यात काय होणार आहे याचा एक ट्रेंड दिसतो. ते याच क्षमतेमुळे ना? तंतोतंत. आकडे हे केवळ कागदावरील खुणा नसून त्यामागे एक लॉजिक दडलेले असते. ते शोधून काढण्याचे काम हा संख्यात्मक घटक करतो. समजलं. आणि तिसरा घटक? आता तिसरा घटक थोडा वेगळा आणि मानवी उत्क्रांतीच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे यांत्रिक ग्रहण क्षमता, मेकॅनिकल स्पेशियल एबिलिटी. अवकाशीय क्षमता म्हणजे नक्की काय? यात एखादी यंत्रणा कशी काम करते हे समजणे, अवकाशीय संबंध म्हणजे स्पेशियल रिलेशन्स समजून घेणे आणि रेखाचित्रे समजणे यांचा समावेश होतो. या अवकाशीय संबंधांबद्दल मला थोडं अधिक जाणून घ्यायचंय. म्हणजे डोळ्यासमोर नसलेली एखादी 3D वस्तू मनातल्या मनात फिरवून बघण्याची क्षमता. होय, आणि मानवी मेंदूची ही एक अत्यंत प्रगत क्षमता आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपले पूर्वज जंगलात शिकार करत होते तेव्हा त्यांना संपूर्ण जंगलाचा नकाशा मनात साठवावा लागायचा. हो, दिशा लक्षात ठेवाव्या लागायच्या. अगदी. किंवा आजच्या काळात एखादा आर्किटेक्ट जेव्हा नुसता मोकळा प्लॉट पाहतो तेव्हा त्याला तिथे उभी राहणारी इमारत मनातल्या मनात स्पष्ट दिसते. अरे वा. किंवा अगदी साधं उदाहरण द्यायचे तर सहलीला जाताना गाडीच्या डिक्कीत कमीत कमी जागेत जास्तीत जास्त सामानाचे बॉक्स कसे बसवायचे याचा जो आपण विचार करतो, तीच ही यांत्रिक ग्रहण क्षमता असावी. अगदी योग्य उदाहरण दिलं तुम्ही.
मेंदू प्रत्यक्ष जगातील जागा आणि आकार यांचे एक मॉडेल तयार करून त्यात बदल करून बघतो. पण एक मिनिट, इथे मला एक प्रश्न पडतोय. जर मी गाडीची डिक्की भरताना कोणता बॉक्स कुठे ठेवला हे लक्षात ठेवत असेल किंवा जंगलातला रस्ता लक्षात ठेवत असेल, तर तिथे मेमरी किंवा स्मरणशक्तीचा वापर होतोय ना? हो, होतोय. मग ही अवकाशीय क्षमता आणि स्मरणशक्ती हे दोन पूर्णपणे वेगळे घटक कसे काय असू शकतात? कारण ते तर जोडलेले वाटतात. हा एक अतिशय तार्किक आणि अचूक प्रश्न आहे आणि इथेच आपण चौथ्या घटकाकडे वळतो, जो आहे स्मरणशक्ती घटक, मेमरी फॅक्टर. थॉम्सन यांच्या मते गोष्टी लक्षात ठेवणे आणि आवश्यक तेव्हा त्या अचूकपणे आठवणे यासाठी मेंदूची एक वेगळीच यंत्रणा काम करत असते. म्हणजे मेमरीसाठी वेगळा गट. हो, स्मरणशक्ती ही फक्त एक साठवणुकीची पेटी किंवा स्टोरेज बॉक्स नाही, तर ती एक इंडेक्सिंग सिस्टम आहे. इंडेक्सिंग सिस्टम म्हणजे काय? म्हणजे बघा, अवकाशीय क्षमता तुम्हाला नकाशा समजायला मदत करते, पण तो नकाशा उद्या पुन्हा आठवण्यासाठी स्मरणशक्ती घटकाचीच गरज लागते. माहितीचं ग्रहण करणे आणि ती परत मिळवणे, ज्याला आपण रिट्रीव्हल म्हणतो, हे या घटकाचे मुख्य काम आहे. म्हणजे हार्ड ड्राईव्हवर फाईल सेव्ह करणे आणि हवी तेव्हा ती फाईल शोधून काढणे, या दोन्ही गोष्टी स्मरणशक्ती घटकाखाली येतात. अगदी बरोबर. आणि पाचवा घटक कोणता? पाचवा आणि शेवटचा मुख्य घटक आहे ग्रहणभेदक क्षमता, म्हणजेच परसेप्च्युअल डिस्क्रिमिनेशन ॲबिलिटी. याचा सोपा अर्थ असा की दोन गोष्टींमधील बारीकसारखा फरक पटकन ओळखण्याची क्षमता. हे एखाद्या लहान मुलांच्या दोन चित्रांमधील फरक ओळखा या खेळासारखं वाटतंय मला. हो, तसं म्हणता येईल. पण मला वाटतं प्रौढ मानवी मेंदूच्या पातळीवर हे त्याहून खूप गुंतागुंतीचं असावं नाही का? नक्कीच. ही क्षमता फक्त दृष्टीपुरती मर्यादित नाही. याला अधिक सखोल पातळीवर समजून घेण्यासाठी एका ऑडिओ इंजिनियरचा विचार करा. ऑडिओ इंजिनियर. हो, जेव्हा एखादा ऑडिओ इंजिनियर 50 वाद्यांच्या ऑर्केस्ट्राचं रेकॉर्डिंग ऐकत असतो, तेव्हा त्याला त्या 50 वाद्यांच्या आवाजातून एका विशिष्ट व्हायोलिनचा सूर किंचितसा बेसूर लागला आहे हे लगेच ओळखता येते. अरे बापरे, सामान्य माणसाच्या कानाला तर तो फक्त एक गोंधळ वाटेल. बरोबर. पण त्या इंजिनियरचा मेंदू त्या सर्व आवाजांमधून तो एकच सूक्ष्म फरक वेगळा काढतो. किंवा एखादा कुशल डॉक्टर रुग्णाचे हजारो शब्द ऐकून त्यातून नेमके कोणते लक्षण आजाराकडे निर्देश करत आहे हे ओळखतो. गोंधळातून नेमका आणि सूक्ष्म फरक शोधून काढणे हे या ग्रहणभेदक क्षमतेचं काम आहे. वा, हे खरोखरच थक्क करणारं आहे. आपण हे जे 5 घटक पाहिले, शब्दसंबंधी, संख्यात्मक, यांत्रिक अवकाशीय, स्मरणशक्ती आणि ग्रहणभेदक, हे समजायला खूप स्पष्ट आहेत. हो, हे 5 मुख्य खांब आहेत. पण तुम्ही मगाशी माझ्या एका प्रश्नावर म्हणाला होता की थॉम्सनच्या सिद्धांतात एक मोठी मेख आहे. जर हे 5 घटक पूर्णपणे स्वतंत्रपणे काम करत नाहीत, तर मग ते नक्की कसे काम करतात? कारण जर ते वेगवेगळे कप्पे असतील, तर आपण पुन्हा थर्स्टनच्या त्या फ्रीलान्सर्स मॉडेलकडेच परत गेलो ना? आणि तिथेच तर या सिद्धांताचा खरा गाभा दडलेला आहे. थॉम्सन यांनी स्पष्ट केले की हे घटक एकमेकांपासून तुटलेले किंवा वॉटरटाईट कप्प्यांसारखे बंदिस्त नाहीत. ते एकमेकात मिसळलेले असतात. एकमेकात मिसळलेले. हो. यातली सर्वात रंजक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याच संकल्पनेला संदर्भांमध्ये आच्छादित कार्यप्रणाली किंवा ओव्हरलॅपिंग फंक्शनॅलिटी म्हटलंय. आच्छादित कार्यप्रणाली. म्हणजे शाळेत गणितात शिकवल्या जाणाऱ्या त्या वेन डायग्रॅम सारखे का, जिथे वेगवेगळी वर्तुळे एकमेकांवर येतात आणि त्यांचा काही भाग सामायिक असतो? हो, अगदी तसंच. आणि आपल्या संदर्भांमधल्या आकृतीमध्येही हेच स्पष्टपणे दाखवले आहे. हा सिद्धांत टोकाची भूमिका टाळणारा एक मध्यममार्गी दृष्टिकोन आहे. हे सर्व घटक एकमेकांवर अंशतः अवलंबून असतात. म्हणजे पूर्णपणे स्वतंत्र नाहीत. नाही. कोणत्याही एका बौद्धिक कार्यामध्ये मेंदू फक्त एकच फॅक्टर वापरत नाही, तर अनेक घटकांचा एकाच वेळी एकत्रित सहभाग असतो आणि ते एकमेकांवर आच्छादित होतात. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की मानवी मेंदू हा एकाकी काम करणाऱ्या कप्प्यांचा बनलेला नाही, तर तो एकमेकांशी जोडलेल्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि गतिमान जाळेसारखा आहे. नक्कीच, एक नेटवर्क आहे ते. मला हे एक वेगळ्या उदाहरणातून समजून घ्यायला आवडेल. समजा आपण एका अनोळखी शहरात गाडी चालवत आहोत आणि आपल्याला जायचा रस्ता गुगल मॅप्सवर बघायचा आहे. त्याचवेळी शेजारी बसलेल्या व्यक्तीसोबत आपली एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चाही सुरू आहे. आता सांगा, इथे हे घटक कसे आच्छादित होतात? हे एक अत्यंत उत्तम आणि आधुनिक उदाहरण आहे. चला या उदाहरणाचं विश्लेषण करूया.
जेव्हा तुम्ही ती गाडी चालवत असता आणि गुगल मॅप्स बघत असता तेव्हा सर्वात आधी रस्त्यांचे वळण, गाडीचा वेग आणि आजूबाजूच्या वाहनांचे अंतर याचा अंदाज घेण्यासाठी तुमची यांत्रिक अवकाशीय क्षमता प्रचंड वेगाने काम करत असते. बरोबर. आणि त्याचवेळी शेजारी बसलेला मित्र मला राजकारणाबद्दल किंवा सिनेमाबद्दल काहीतरी सांगतोय. त्याला मला उत्तर द्यायचं आहे. म्हणजे तिथे माझी शब्दसंबंधी क्षमताही सक्रिय असावी लागेल. नक्कीच. पण इथेच थांबत नाही. तुम्ही गाडी चालवताना लाल सिग्नल बघता किंवा मॅप्सवरून येणारा टर्न राईट हा आवाज आणि मित्राचा आवाज या दोन्हीतून एकच आवाज निवडता तेव्हा तुमची ग्रहणभेदक क्षमता काम करत असते. अरे वा. ती अनावश्यक आवाज फिल्टर करते आणि महत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करते. अगदी. आणि या सगळ्या गोंधळात सिग्नल तोडला तर दंड बसेल हा नियम तुम्हाला वेळेवर आठवतो. तिथे स्मरणशक्ती घटक आच्छादित होतो. म्हणजे हे चारही घटक त्या एकाच क्षणी एकाच वेळी एकमेकांमध्ये मिसळून काम करत आहेत. जर यातला एक जरी घटक कमी पडला, समजा मी मित्राशी बोलण्यात इतका मग्न झाले की माझी अवकाशीय क्षमता कमी पडली, तर अपघात होऊ शकतो. किंवा मी चुकीच्या रस्त्याला वळू शकते. अगदी बरोबर. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर थॉम्सन यांना नेमके हेच सांगायचे होते की कोणताही गुंतागुंतीचा निर्णय किंवा कोणतीही बौद्धिक क्रिया ही कधीच आयसोलेटेड नसते. ती एकाच वेळी अनेक क्षमतांची मागणी करते. हे अगदी एखाद्या गुंतागुंतीचा पदार्थ शिजवण्यासारखे आहे, जिथे तुम्हाला एकाच वेळी भाज्या चिरण्याचं कौशल्य, चवींचा अंदाज आणि तापमानाचे नियंत्रण या सर्व गोष्टींची एकत्रित सांगड घालावी लागते. हो, आणि शालेय शिक्षण घेताना किंवा कोणतेही नवीन कौशल्य शिकताना आपण केवळ एकाच क्षमतेवर काम करत नसतो, तर अनेक क्षमतांचा एकाच वेळी विकास करत असतो आणि त्यांच्यातील या आच्छादित होण्याच्या प्रक्रियेला मजबूत करत असतो. हे ऐकताना मला आजकालच्या तंत्रज्ञानाची, विशेषतः स्मार्टफोनच्या कार्यप्रणालीची आठवण येत आहे. स्मार्टफोनची ही कशी काय? पहा, जेव्हा आपण मोबाईलवर एखादा हाय ग्राफिक्स असलेला गेम खेळतो, तेव्हा तो गेम चालवण्यासाठी केवळ प्रोसेसर किंवा सीपीयू पुरेसा नसतो. गेममधले ग्राफिक्स आणि 3D जग दाखवण्यासाठी जीपीयू म्हणजेच ग्राफिक प्रोसेसिंग युनिट लागते, जे आपल्या अवकाशीय क्षमतेसारखं आहे. बरोबर. गेमचं लॉजिक चालवण्यासाठी सीपीयू लागतो, जो संख्यात्मक आणि शब्दसंबंधी क्षमतेसारखा आहे. आणि हे सर्व तात्काळ लोड करण्यासाठी रॅम लागते, जी स्मरणशक्तीसारखी आहे. जर तुमचा सीपीयू खूप पॉवरफुल असेल पण रॅम कमी असेल, तरीही तो गेम क्रॅश होतोच. अरे वाह, ही अतिशय समर्पक सादृश्यता आहे. हो ना. हे सर्व हार्डवेअर भाग स्वतंत्र असले तरी गेम खेळताना ते पूर्णपणे एकमेकांवर आच्छादित होऊन एकच सिस्टम म्हणून काम करतात. मानवीय बुद्धिमत्ता ही अशीच सिस्टम आहे, जिथे क्षमता एकमेकांवर अवलंबून असतात. नक्कीच. स्मार्टफोनच्या या उदाहरणातून थॉम्सनच्या सिद्धांताचे सार अगदी स्पष्ट होते. बुद्धिमत्ता ही एखादा भाग नसून ती एक अखंड चालणारी, परस्परांवर अवलंबून असणारी प्रक्रिया आहे. एकाच वेळी अनेक गोष्टींचे संतुलन साधणे, वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून समस्येवर तोडगा काढणे हीच खऱ्या बुद्धिमत्तेची ओळख आहे. खरंय. आणि म्हणूनच स्पियरमन यांची एकाधिकारशाही आणि थर्स्टन यांचे विभाजन यांतील दरी सांधणारा हा सिद्धांत मानसशास्त्रात इतका क्रांतिकारक मानला जातो. याने आपल्याला मानवी विचार प्रक्रियेकडे बघण्याचा एक अधिक वास्तववादी आणि प्रगल्भ दृष्टिकोन दिला आहे. आजच्या या चर्चेतून खरोखर खूप गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. थॉम्सन यांच्या मते मानवीय बुद्धिमत्ता ही अनेक स्वतंत्र किंवा एकाच सार्वत्रिक घटकावर चालत नाही, तर ती विशिष्ट क्षेत्रांशी निगडीत असलेल्या समूह घटकांमध्ये असते. ते घटक इतके सक्रिय होते की कदाचित साध्या गोष्टींच्या स्मरणशक्ती घटकावर त्यांनी जास्त ऊर्जा खर्च केली नसावी. बुद्धिमत्ता ही एका रेषेत मोजता येत नाही, तर ती एका सुंदर एकमेकांत गुंफलेल्या जाळ्यासारखी आहे. मी पूर्णपणे सहमत आहे. हे एक अत्यंत तर्कशुद्ध मॉडेल आहे. पण जाता जाता या सर्वांतून माझ्या मनात एक असा विचार घोळत आहे, जो मी आपल्या सर्व श्रोत्यांसाठी एक आवाहन म्हणून सोडून जाऊ इच्छिते. कोणता विचार? जर आपली बुद्धिमत्ता ही स्वतंत्र कप्प्यांत नसून ती आच्छादित गट घटकांचे एकत्रित काम आहे, तर आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेत आणि शिकण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करू शकतो का? विचार करा, शाळांमध्ये आपण आजही गणिताचा तास वेगळा, भाषेचा तास वेगळा, विज्ञानाचा तास वेगळा असे विषय एकाकीपणे शिकतो. हो, आपण मुलांना असे सांगतो की आता पुढची 45 मिनिटे फक्त संख्यात्मक क्षमतेवर काम करा आणि त्यानंतरच्या तासात फक्त शब्दसंबंधी क्षमतेवर. अगदी. पण प्रत्यक्ष जगात असे बंद कप्पे नसतातच. मग एखाद्या व्यक्तीला केवळ गणित किंवा केवळ भाषा असे कप्प्यान शिकवण्याऐवजी आपण मुद्दाम अशी आव्हाने किंवा प्रोजेक्ट्स निर्माण केले पाहिजेत का,
जिथे या वेगवेगळ्या समूह घटकांना जाणीवपूर्वक एकमेकांवर आच्छादित व्हावेच लागेल. खरोखरच एक महत्वाचा आणि सध्याच्या पारंपरिक शिक्षण व्यवस्थेला मुळातून आव्हान देणारा प्रश्न आहे. हो ना, कदाचित आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेची धार वाढवण्याचे किंवा तिला खऱ्या अर्थाने हॅक करण्याचे रहस्य या आच्छादनात आणि त्या वेगवेगळ्या क्षमतांमधील पुलांवरच दडलेले आहे. जितके जास्त आपण या घटकांना एकत्र काम करायला भाग पाडू, तितकी आपली विचार करण्याची क्षमता अधिक व्यापक होईल. नक्कीच. या रोमांचक आणि विचारप्रवर्तक प्रश्नासोबतच आज आपण इथेच थांबूया. या सखोल विश्लेषणातून आपण स्वतःच्या विचार प्रक्रियेबद्दल नव्याने विचार करायला लागू अशी मला आशा आहे. नवीन माहिती आणि नवीन दृष्टिकोन शोधण्यासाठी पुन्हा भेटू. चला तर मग तुम्हाला थॉम्सन यांची जी समूह घटक उपपत्ती आहे ती समजली असेल. बुद्धिमत्तेची समूह घटक उपपत्ती, थॉम्सन यांचा त्या उपपत्तीच्या अंतर्गत असलेला दृष्टिकोन आणि मानवी मानसिक क्षमतांचे आच्छादन, हे घटक तुम्ही अभ्यासले आहात. तर आपण TET CTET असो यासाठी आवश्यक असलेले जे प्रश्नसंच आहे तो अभ्यासणार आहोत याच घटकावर आधारित. त्यामुळे तुम्हाला जो व्हिडिओ तुम्ही अभ्यासलात, संकल्पना समजून घेतलात, त्याचं दृढीकरण होण्यास तुम्हाला मदत होईल. ओके, चला प्रश्न क्रमांक पहिला. थॉम्सन यांच्या समूह घटक उपपत्तीला म्हणजेच ग्रुप फॅक्टरी थेरीला शैक्षणिक मानसशास्त्रात दुसऱ्या कोणत्या पर्यायी नावाने ओळखले जाते? तर बघा, थॉम्सन यांची जी समूह घटक उपपत्ती आहे तिला मानसशास्त्रामध्ये दुसरे नाव आहे. ते नाव आहे नमुना निवड उपपत्ती, सॅम्पलिंग थेरी. ओके, समूह घटक उपपत्तीला दुसरे नाव कोणते आहे? नमुना निवड उपपत्ती. प्रश्न क्रमांक दुसरा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थॉम्सन यांनी मानवी बुद्धिमत्तेचे मुख्य 5 समूह घटक, प्रायमरी ग्रुप फॅक्टर्स स्पष्ट केले आहेत. खालीलपैकी कोणता घटक या 5 मुख्य घटकामध्ये समाविष्ट नाही? थॉम्सन यांचे 5 मुख्य घटक आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये शब्दसंबंधी क्षमता होत्या, संख्यासंबंधी क्षमता होती, ग्रहणभेदक क्षमता होती, परंतु भावनिक क्षमता त्या 5 घटकामध्ये अंतर्भूत नाही. म्हणून बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक सी. ओके, प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी आहे. थॉम्सन यांचा समूह घटक सिद्धांत हा खालीलपैकी कोणत्या 2 टोकांच्या सिद्धांतामधील सुवर्ण मध्य म्हणजेच मिडल पाथ मानला जातो? थॉम्सन यांचा जो सिद्धांत आहे की नाही, कोणत्या 2 सिद्धांतामधील सुवर्ण मध्य मानला जातो? तर बघा, त्याचं बरोबर उत्तर आहे स्पियरमन आणि थर्स्टन. आपण व्हिडिओमध्ये पाहिले की स्पियरमनचा द्विघटक सिद्धांत G+S म्हणजे जनरल फॅक्टर प्लस स्पेशल फॅक्टर, आणि थर्स्टनचा अनेक घटक सिद्धांत, या दोघांमधील दुवा मानला जातो. स्पियरमननी द्विघटकामध्ये काय सांगितलं की जी फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे, सामान्य घटक खूप महत्त्वाचा आहे बुद्धिमत्तेत असं सांगितलं. तर थर्स्टननी काय सांगितलं की बुद्धिमत्तेमध्ये अनेक घटकांचा अंतर्भाव होत असतो आणि या दोघांचा सुवर्ण बिंदू किंवा सुवर्ण मध्य जर म्हटलं तर थॉम्सन यांचा समूह घटक सिद्धांत होय. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी आहे. या सिद्धांतातील प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या आच्छादित कार्यप्रणाली, ओव्हरलॅपिंग फंक्शनॅलिटी या संकल्पनेचा अचूक अर्थ काय आहे? तर बघा, आच्छादित कार्यप्रणाली याचा प्रमुख अर्थ काय आहे असं सांगितलेलं आहे. बघूयात आपण एक एक वाक्य वाचून. सर्व मानसिक घटक एकमेकापासून पूर्णपणे स्वतंत्र काम करतात हे चुकीचं आहे. कारण इथं चित्रात दाखवलेत बघा, एकमेकावर ओव्हरलॅप झालेले असतात, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. कोणत्याही कार्यात केवळ एकाच म्हणजेच मुख्य जी घटकाचा वापर होतो हेही चुकीचं आहे. एखाद्या कार्यामध्ये मानसिक क्षमतांचे घटक एकमेकावर आच्छादित ओव्हरलॅप होतात आणि एकत्रित काम करतात, हे पर्याय बरोबर आहे. म्हणून बरोबर उत्तर आहे सी. बुद्धिमत्ता ही केवळ आनुवंशिक आच्छादनावर अवलंबून असते, हे विधान चुकीचं आहे. ओके, म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय सी.
प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी आहे. एका विद्यार्थ्याला गणितातील शाब्दिक उदाहरणे सोडविताना विचार करावा लागतो. थॉम्सन यांच्या मते या क्रियेत प्रामुख्याने कोणते गट घटक एकत्रितपणे ओव्हरलॅप कार्य करतात. म्हणजे जर गणिती समस्या सोडवायची असेल, तुम्ही तुमचा विचार करा. तुम्ही जर एखादं गणित सोडवत असाल तर कोणकोणत्या क्षमता त्यामध्ये अंतर्भूत असतात. तर बघा, एखादी गणिती समस्या सोडवताना तुम्ही काय काय करणार आहात. बरोबर, संख्यात्मक अक्षमता तिथं तुमची कार्य करणार आहे. मग तुम्ही गणिताची आकडेमोड कराल, आकड्यांची समज तुम्हाला गरजेची भासेल. शब्दसंबंधी क्षमता तिथं आवश्यक असते. मग तुम्हाला त्या गणिताचं वाचन करावं लागेल, त्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल. त्यामध्ये नेमकं काय संगितलेलं आहे त्या गणितीय शाब्दिक उदाहरणातील वाचन करून शब्दांचा अर्थ तुम्हाला कळावं लागेल. त्यासाठी शब्दसंबंधी क्षमता गरजेची आहे. त्यानंतर आहे ग्रहण क्षमता. तिथं समीकरणात लपलेला पॅटर्न तुम्हाला ओळखावा लागतो किंवा नेमकं हे गणित कोणत्या पद्धतीने सोडवावं लागेल याची ग्रहण क्षमता तिथं तुमची कार्यरत असेल. म्हणजे ह्या 3 क्षमता ओव्हरलॅप होतात. संख्यात्मक क्षमता, शब्दसंबंधी क्षमता आणि ग्रहण क्षमता. म्हणून पर्याय बी हे बरोबर उत्तर आहे. ओके. एका शिक्षकाने वर्गात विद्यार्थ्यांना 2 चित्रांमधील बारकावे व फरक पटकन ओळखण्याचा खेळ दिला. या कृतीतून विद्यार्थ्यांच्या कोणत्या विशिष्ट क्षमतेचा वापर होत आहे हे समजेल. तर बघा, इथं शिक्षकाने त्यांना खेळ कोणता दिलेला आहे, तर फरक ओळखणे. 2 चित्रामधील बारकावे, फरक स्पष्ट करणे. तर जेव्हा अशा प्रकारच्या क्षमता असतात त्या क्षमता ग्रहणभेदक क्षमता म्हणून कार्यरत असतात. 2 चित्रातील बारकावे, फरक शोधणे म्हणजे ग्रहणभेदक क्षमता. म्हणून पर्याय ए बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आपण बघूयात. स्पियरमनचा जी म्हणजेच जनरल घटक आणि थॉम्सनचा समूह घटक यांचे विश्लेषण केल्यास कोणता मुख्य फरक स्पष्ट होतो. बघा, स्पियरमनचा जी घटक आणि थॉम्सनचा समूह घटक यांचं जर विश्लेषण केलं तर काय फरक दिसतो. बघा, मुख्य फरक बघा, इथं जी फॅक्टरमध्ये फक्त एक घटक असतो आणि समूह घटकामध्ये अनेक घटक हे एकमेकाला ओव्हरलॅप झालेले असतात, एकत्रितरित्या कार्यरत असतात. म्हणून पर्याय ए बरोबर उत्तर येतं. स्पियरमन एकच सार्वत्रिक घटक मानतात जी, तर थॉम्सन अनेक लहान घटकांचे एकत्रित कार्य मानतात. ओके. म्हणून पर्याय क्रमांक ए बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. यंत्रणा, अवकाशीय संबंध आणि रेखाचित्रे समजणे या क्रियांचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यास हे कौशल्य थॉम्सन यांच्या कोणत्या घटकाचे प्रतिनिधित्व करतात. तर बघा, जेव्हा तुम्ही यंत्रणा म्हणा, अवकाशीय संबंध, रेखाचित्र समजणे या ज्या घटना आहेत त्या यांत्रिक ग्रहण क्षमतामध्ये प्रतिनिधित्व करतात. ओके. प्रश्न क्रमांक 9. मानसशास्त्राच्या इतिहासात थॉम्सन यांच्या समूह घटक उपपत्तीचे सर्वात मोठे योगदान कोणते मानले जाते. सर्वात मोठे योगदान, तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी. वाचूयात आपण. स्पियरमन आणि थर्स्टन आत्ताच आपण पाहिलं बघा, त्या दोघातला सुवर्ण मध्य म्हणजे आपण थॉम्सन यांचा समूह घटक उपपत्ती म्हणतो. मग स्पियरमनचा एक घटक आणि थर्स्टनची अनेक घटक, त्याला आपण अनेक घटकांनी बुद्धिमत्ता बनली असं थर्स्टन म्हणतात. यांच्यातली दरी सांधून मानवी मनाचे अचूक आणि व्यावहारिक चित्रण थॉम्सन यांनी केलेलं आहे समूह घटक उपपत्तीमध्ये. ओके. चला, प्रश्न क्रमांक 10. थॉम्सन यांच्या वर्गीकरणानुसार गोष्टी लक्षात ठेवणे व अचूक आठवणे या प्रक्रियेशी कोणता घटक थेट संबंधित आहे. थॉम्सन यांचं काय, गोष्टी लक्षात ठेवणे आणि आठवणे
हीच ट्रिक असते बघा. म्हणजे काय, लक्षात ठेवणे, आठवणे म्हणजे बरोबर आहे, स्मरणशक्तीशी संबंधित आहे. म्हणून कशाशी संबंधित आहे, स्मरणशक्ती घटक, मेमरी फॅक्टर. ओके, म्हणून पर्याय सी हे उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 11. जेव्हा एखादा विद्यार्थी इतिहासाचे पुस्तक वाचून त्यातील घटनांचा क्रम, सनावळ्या लक्षात ठेवतो, तेव्हा थॉम्सन यांच्या मते कोणते 2 घटक आच्छादित होतात? बघा, इतिहासाचे पुस्तक वाचायचं आहे आणि सण सनावळ्या लक्षात ठेवायचं आहे, तर कोणते 2 घटक ओव्हरलॅप होतात असं म्हटलेलं आहे. तर बघा, वाचन करताना तुमचं काय येणार आहे, शब्दसंपत्ती, आणि लक्षात ठेवण्यासाठी काय येणार आहे, स्मरणशक्ती. म्हणजेच पर्याय सी, शब्दसंबंधी आणि स्मरणशक्ती या 2 क्षमता किंवा घटक आच्छादित होतात, ओव्हरलॅप होतात. ओके, चला प्रश्न क्रमांक 12. थॉम्सन यांनी वापरलेल्या समूह घटक या संकल्पनेची सर्वात अचूक व्याख्या कोणती? समूह घटक याची अचूक व्याख्या बघा, हा एकच मोठा सार्वत्रिक घटक आहे? नाही. ते एकमेकाशी कोणते संबंध नसलेले स्वतंत्र घटक? नाही. मानवाच्या केवळ शारीरिक स्नायू क्षमतांचा समूह? नाही. तर मग काय आहे? पर्याय सी बरोबर उत्तर आहे. कोणत्याही मानसिक कार्यामध्ये सामील असणारे लहान लहान घटकांचे समूह, क्लस्टर ऑफ मायनर फॅक्टर्स म्हणजे समूह घटक उपपत्ती. ओके, चला प्रश्न क्रमांक 13. TET परीक्षेच्या आणि शालेय अध्यापनाच्या दृष्टीने थॉम्सन यांच्या सिद्धांताचा शिक्षकांसाठी सर्वात महत्त्वाचा शैक्षणिक निष्कर्ष कोणता आहे? तर बघा, वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना एकाच साच्यात बसून शिकवावे? चूक. बुद्धिमत्ता बदलता येत नाही, त्यामुळे केवळ पाठांतरावर भर द्यावा? चूक. शाळेत गणितावरच सर्वात जास्त लक्ष केंद्रित करावे? चूक. तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता एकांगी नसून ती विविध गटघटकांच्या आच्छादनातून कार्य करते, त्यामुळे शिक्षकांनी बहुआयामी अध्यापन पद्धती वापरावी. तर अशा पद्धतीने आपण 13 प्रश्नांचा सराव या ठिकाणी केलेला आहे. तर बघा, हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला TETसाठी किंवा संकल्पना स्पष्टीकरणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तर दररोज तुम्ही व्हिडिओ बघा, त्यावरील प्रश्न उत्तरांचा सराव करा. नक्कीच तुम्हाला तुमची जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर होण्यास मदत होईल. ओके, थॉम्सनचा समूह घटक उपपत्ती तुम्हाला समजली असं मला वाटते. थॉम्सनच्या समूह घटक उपपत्तीतील 5 घटक लक्षात ठेवा आणि कोणत्या 2 सुवर्ण बिंदू साधल्या तर स्पिअरमॅन आणि थर्स्टन, एवढं यातून लक्षात ठेवा. ओके, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. या ठिकाणी आपण थांबूयात, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ आणि नवीन प्रश्नसंच घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.